बदलापूर पश्चिम परिसरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। शाळेतून घरी परतत असताना स्कूल व्हॅनमध्ये 4 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणात शाळेच्या व्हॅन चालकानेच हे घृणास्पद कृत्य केल्याचं समोर आलंय। सदरची चिमुकली नेहमीप्रमाणे शाळेतून स्कूल व्हॅनने घरी परतत होती। प्रवासादरम्यान चालकाने तिच्यावर अत्याचार केला। घरी पोहोचल्यानंतर चिमुकलीने घडलेला प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला। आरोपीने तिला मारहाण केल्याची तसेच केलेल्या कृत्याची माहितीही तिने पालकांना दिली। घटनेची माहिती मिळताच संतप्त पालकांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात धाव घेतली। या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे। चिमुकलीची वैद्यकीय तपासणी सुरू असून पुढील तपास पोलीस करतायत। या घटनेनंतर राष्ट्रवादीच्या संगीता चेंदवणकर यांनी सहकाऱ्यांसह संबंधित स्कूल व्हॅनची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे बदलापुरातील वातावरण चांगलंच तापलं आहे। विशेष म्हणजे याआधीही बदलापूरमध्ये अशा स्वरूपाची घटना घडली होती। त्या घटनेनंतर मोठं आंदोलन झालं होतं। त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा अशा प्रकारची घटना घडल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन अंतर्गत एका मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न एका आरोपीने केलेला आहे। त्या अनुषंगाने बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ गुन्हा दाखल झालेला आहे। त्यातील आरोपी जो आहे तो आपल्या अटकेत आहे। त्याचबरोबर मुलींची वैद्यकीय चाचणी आहे, त्या मुलीची वैद्यकीय चाचणी चालू आहे। पण सर हा अत्याचार कुठे घडला, म्हणजे त्या संपूर्ण प्रकारे घडला असं सांगितलं जात आहे। सदरची घटना ही स्कूल व्हॅनमध्ये घडल्याची माहिती आपल्याला फिर्यादीकडून मिळालेली आहे। ही स्कूल व्हॅन शाळेची होती की प्रायव्हेट होती? प्रायव्हेट स्कूल व्हॅन होती ती। मग त्या व्हॅन चालकावर किंवा त्याच्या मालकावर काय गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आपण करत आहात? हो, सदरची व्हॅन जी आहे ती त्या शाळेसोबत ॲग्रीमेंटमध्ये होती। त्या अनुषंगानं आपण पुढील चौकशी करून त्या अनुषंगानं पुढील कारवाई करत आहोत। संपूर्ण प्रकरण काय आहे? कारण की फिर्यादीने काय माहिती दिली, संपूर्ण प्रकरण काय? नाही, सदर घटनेमध्ये फिर्यादीने जी फिर्याद दिलेली आहे त्या फिर्यादीमध्ये दुपारी 1:30 ते 2च्या दरम्यान त्या मुलीला जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरने प्रायव्हेट पार्टला हात लावल्याची एक आपल्याला त्यांनी खबर दिलेली आहे आणि त्या खबरीच्या अनुषंगाने आपण गुन्हा दाखल केलेला आहे। ती शाळा अधिकृत आहे का? त्याविषयी तपासामध्ये आपण माहिती घेऊ। ठीक।